Hello, dear students. Welcome to a beautiful channel DC जनता बाय सर्वच सर. MSc CET 2026 साठी जो अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे बाळांनो फिजिक्स. ज्या फिजिक्स मधले काही असे टॉपिक्स आहेत की जे खूप सिंपल आहे आणि त्याच्यावर वन क्वेश्चन येतो. असल्या काही टॉपिक्स मध्ये पहिला टॉपिक म्हणजे एरर अनालिसिस. लक्षात ठेवा, एरर अनालिसिस हा युनिट्स अँड मेजरमेंट मधला एक पार्ट आहे आणि फक्त एरर अनालिसिस वर वन क्वेश्चन येतो. युनिट्स अँड मेजरमेंट हा कम्प्लीट टॉपिक तुम्हाला सिलेबस मध्ये नाही आहे सीईटीच्या, फक्त त्यातलं एरर अनालिसिस सिलेबस मध्ये आहे. सो मी या व्हिडिओमध्ये जे काय कॉन्सेप्ट शिकवणार आणि जे काय एमसीक्यू सॉल्व्ह करणार त्याची बरोबर प्रॅक्टिस करा. तुमचा 1 मार्क सीईटीचा फिक्स होतो बाळांनो. ठीक आहे. सो टाइमपास न करता आपण काही महत्वाच्या गोष्टी स्टार्ट करू. युनिट्स अँड मेजरमेंट मध्ये किंवा 11th स्टँडर्ड मध्ये तुम्ही अभ्यास केलाच असेल बाळांनो. एरर काय असतं, बेसिकली व्हॉट इज मीन बाय एरर. जर का एररच्या बद्दल बोलायचं झालं तर एरर बद्दल तुम्ही सांगू शकता की एरर काय असतं. सो एरर म्हणजे असतं बाळांनो ट्रू व्हॅल्यू मायनस एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यू मायनस एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू किती आहे या दोघांमधला डिफरन्स म्हणजे असतं बाळांनो एरर. जसं फॉर एक्झाम्पल टुडेज ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर. बघा, टुडेज ऍटमॉस्फेरिक टेम्परेचर आहे बाळांनो 35.5 डिग्री सेल्सिअस. पण जेव्हा ते तुम्ही थर्मोमीटरनी चेक करता तेव्हा थर्मोमीटरनी ते टेम्परेचर किती कलेक्ट केलं, ती एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे, ती 35.3 डिग्री सेल्सिअस केलं. म्हणजे झाली ट्रू व्हॅल्यू आणि झाली एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू, या दोघांमधला डिफरन्स. म्हणजे तुम्ही सरळ सांगू शकता 35.5 मधनं 35.3 मायनस केले तर बाळांनो इथं येतं 0.2 डिग्री सेल्सिअस. करेक्ट आहे. दिस इज कॉल्ड एज एरर. त्याला म्हणतो आपण एरर. झालं, सिंपल एक्झाम्पल आहे एररचं. ओके, चला स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही याचा किंवा लिहून घ्या. चलो फास्ट नेक्स्ट. बाळांनो त्यानंतर एरर्स कशा मेजर करायच्या. तुम्हाला मॅथमॅटिकल एरर्स आहेत. मॅथमॅटिकल एरर्स मध्ये 3 एरर्स असतात बाळांनो. ओके, त्याच्यात जर 5 एरर असतात तर कुठल्या 5 एरर आहेत सांगतो मी. सगळ्यात पहिले असतं ऍब्सोल्यूट एरर किंवा सगळ्यात पहिले असतं एक मीन एरर. ओके, आता इथं बघा, इथं दिला ऍब्सोल्यूट एरर, मीन ऍब्सोल्यूट एरर आणि नंतर पर्सेंटेज एरर आणि रिलेटिव्ह एरर. सगळ्यात पहिली एरर कुठली असते मी सांगतो. बघा, ऍब्सोल्यूट एरर काढण्यासाठी पहिले मीन एरर करावी लागते. बघा इथं तुम्हाला मीन एरर दिली आहे. या चार्ट मध्ये बघा काय दिलंय. सरळ सांगू शकतो बाळांनो, लक्षात ठेवा. हा, इफ A1, A2, A3 data dash AN be the n values of physical quantity, then mean error काय असतं A1 plus A2 plus A3 plus data dash AN divided by number of errors. ओके, जेवढ्या काय टोटल नंबर ऑफ एरर्स असतील सगळ्यांची सम डिवाइड बाय नंबर ऑफ एरर्स म्हणजे असतं बाळांनो मीन एरर. त्या मीन एररलाच आपण म्हणतो बाळांनो ऍव्हरेज एरर. कुठली एरर? ऍव्हरेज एरर. ओके, त्यानंतर असतं व्हॉट इज मीन बाय ऍब्सोल्यूट एरर. Absolute error, it is the mode of difference between the mean error and individual error. लक्षात ठेवा, मीन एरर आणि इंडिव्हिज्युअल एरर या दोघांमधला डिफरन्स म्हणजे असतं ऍब्सोल्यूट एरर. ओके, आता इकडे लक्ष द्या. जसं फॉर एक्झाम्पल फर्स्ट ऍब्सोल्यूट एरर काय असतं. ओके, मॉड ऑफ डेल्टा A1 काय असतं, तर मॉड ऑफ इथं असतं AM मायनस फर्स्ट इंडिव्हिज्युअल एरर. मॉड ऑफ डेल्टा A2 काय असतं इज इक्वल्स टू मॉड ऑफ इथं असतं AM मायनस सेकंड इंडिव्हिज्युअल एरर. मॉड ऑफ डेल्टा A3 काय असतं बाळांनो, इट्स मॉड ऑफ AM मायनस किती असतं A3. करेक्ट आहे. येस. सो फर्स्ट ऍब्सोल्यूट एरर, सेकंड ऍब्सोल्यूट एरर, थर्ड ऍब्सोल्यूट एरर, डॅटा डॅश, nth ऍब्सोल्यूट एरर. मॉड ऑफ डेल्टा AN काय असतं, तर AM मायनस किती असतं बाळांनो AN. ओके, सो दिस आर nth ऍब्सोल्यूट एरर. सो व्हॉट इज ऍब्सोल्यूट एरर? इट इज अ मॉड ऑफ म्हणजे मॉड्युलस ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन एरर अँड इंडिव्हिज्युअल एरर. लक्षात ठेवा, मीन एरर अँड इंडिव्हिज्युअल. बघा, डेल्टा A1 म्हणजे AM मायनस A1, A2 म्हणजे किती असतं AM मायनस A2. मॉड लिहिण्याची गरज काय असते, कारण जेव्हा आपण डिफरन्स घेतो चुकून जर का डिफरन्स स्मॉल व्हॅल्यू मायनस लार्ज व्हॅल्यू झाला तर आन्सर निगेटिव्ह येतं. पण एरर कधी निगेटिव्ह नसतं, त्यामुळे आन्सर नेहमी पॉझिटिव्ह लिहायचं. पण डेल्टा एन किती असतं तर AM मायनस किती असतं बाळांनो AN, AM मायनस AN. सो गाईज दिस इज ऑल ओव्हर अबाउट द मीन एरर और ऍव्हरेज एरर. याला म्हणतात ऍब्सोल्यूट एरर. या झाल्या ऍब्सोल्यूट एरर. आता असतं नेक्स्ट मीन ऍब्सोल्यूट एरर. म्हणजे ह्या ज्या सगळ्या ऍब्सोल्यूट एरर आहेत त्यांचा काय करायचा मीन. मग त्यांचा मीन कसा काढायचा, तर साधी गोष्ट आहे. ओके, हे बघा मीन ऍब्सोल्यूट एरर. हे बघा याला लिहितात मॉड ऑफ डेल्टा AM. मॉड ऑफ डेल्टा AM म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एरर. सो फर्स्ट ऍब्सोल्यूट एरर ओके प्लस सेकंड ऍब्सोल्यूट एरर प्लस डॅटा डॅश nth ऍब्सोल्यूट एरर. लक्षात ठेवा, फर्स्ट ऍब्सोल्यूट एरर प्लस सेकंड ऍब्सोल्यूट एरर प्लस nth ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय नंबर ऑफ एरर्स. सगळ्या ऍब्सोल्यूट एररची सम डिवाइड बाय नंबर ऑफ एरर्स म्हणजे असतं बाळांनो मीन ऍब्सोल्यूट एरर. सो हेन्स द फायनल रिझल्ट ऑफ अ मेजरमेंट मे बी रिटन ऍज AM. ओके, म्हणजे कम्प्लीट एरर काय असतं तर मीन एरर प्लस मायनस ओके मीन ऍब्सोल्यूट एरर. लक्षात ठेवा, कुठली एरर लिहित असताना एक रिझल्ट दिला जातो की नॉर्मल व्हॅल्यू काय असतं तर मीन एरर म्हणजे AM प्लस मायनस किती असतं डेल्टा M. ठीक आहे, हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना मी सांगेल कसं. पहिले लक्षात ठेवा, ही झाली मीन ऍब्सोल्यूट एरर. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट
मीन ऍब्सोल्यूट एरर नंतर नेक्स्ट असते बाळांनो रिलेटिव्ह एरर. चला, व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह एरर? रिलेटिव्ह एरर इज डिनोटेड बाय डेल्टा ए इज इक्वल्स टू मीन ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय मीन एरर. म्हणजे मॉड ऑफ डेल्टा एम, बघा काय लिहिलं, मॉड ऑफ डेल्टा एम डिवाइडेड बाय काय असतं एम. सो मॉड ऑफ डेल्टा एम डिवाइडेड बाय एम या दोघांचा रेशो, मॉड ऑफ डेल्टा एम डिवाइड बाय एम या दोघांचा रेशो म्हणजे असतं बाळांनो मीन ऍब्सोल्यूट एरर. याला आपण काय म्हणतो, नाही रिलेटिव्ह एरर. कुठली एरर? रिलेटिव्ह एरर. त्याला फ्रॅक्शनल एरर सुद्धा म्हणतात. ओके, मॉड ऑफ डेल्टा एम म्हणजे असतं मीन ऍब्सोल्यूट एरर, एम म्हणजे असतं मीन एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर आणि मीन एरर या दोघांचा रेशो म्हणजे असतं बाळांनो रिलेटिव्ह एरर. ठीक आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट असतं लास्ट पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर काय असते? तुमची ही जी रिलेटिव्ह एरर आहे, त्याला काय करायचं, 100 ने मल्टिप्लाय करायचं. रिलेटिव्ह एररला जर 100 ने मल्टिप्लाय केलं तर 100% तुम्हाला कुठली एरर भेटते बाळांनो? पर्सेंटेज एरर. ओके, आता या सगळ्या थेरॉटिकल गोष्टी आहेत बाळांनो, हे लक्ष द्या. आता यात काही महत्वाचे फॉर्म्युले आहेत बघा. पुन्हा इथे लिहिलंय की ऍव्हरेज एरर कशी काढली जाते, ते एम इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस एन डिवाइड बाय एन. ओके, त्यानंतर हे तर जाऊ दे, हे सिंपल आहे एकदम, हे सांगतो मी, हे सांगतो. ओके, आता काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला डिजिटल बोर्डवर शिकवायच्या आहेत. बघा काय करायचं. ओके, लिहून देतो काही गोष्टी. बघा, सगळ्यात पहिले ओके, एरर्स मध्ये मॅथमॅटिकल एरर्स. बघा एरर्स आपण बघतो मॅथमॅटिकल एरर, ओके. मॅथमॅटिकल एरर्स मध्ये आपण सांगितलं होतं काय, इफ A1 A2 A3 डॅश एन बी द ऑल इंडिव्हिज्युअल एरर. एरर्स, बरोबर आहे. येस. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय मीन एरर? लक्ष द्या. मीन एररलाच म्हणतो आपण ऍव्हरेज एरर. ए मीन एव्हरेज इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस A3 प्लस डॅटा डॅश असतं AN डिवाइड बाय नंबर ऑफ एरर्स. A1 प्लस A2 प्लस A3 प्लस डॅटा डॅश AN डिवाइड बाय नंबर ऑफ एरर्स. बरोबर आहे, मीन एरर. त्यानंतर असतं ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर काय असतं? इट इज द डिफरन्स बिटवीन मॉड ऑफ डिफरन्स बिटवीन द मीन एरर अँड इंडिव्हिज्युअल एरर. सो ओके, मॉड ऑफ डेल्टा A1 काय असतं? तर मॉड ऑफ AM मायनस किती असतं A1. मॉड ऑफ डेल्टा A2 काय असतं? मॉड ऑफ AM मायनस असतं A2 प्लस डॅटा डॅश. मॉड ऑफ डेल्टा AN काय असतं? मॉड ऑफ AM मायनस किती असतं AN. ठीक आहे. येस, याला म्हणायचं ऍब्सोल्यूट एरर. आता ऍब्सोल्यूट एरर नंतर असतं मीन ऍब्सोल्यूट एरर. थर्ड, व्हॉट इज मीन बाय मीन ऍब्सोल्यूट एरर? लक्षात ठेवा, मीन ऍब्सोल्यूट एरर काय असतं? तर बाळांनो, मीन ऍब्सोल्यूट एरर म्हणजे तेच मॉड ऑफ डेल्टा AM इज इक्वल्स टू किती असतं? मॉड ऑफ डेल्टा A1 प्लस मॉड ऑफ डेल्टा A2 प्लस मॉड ऑफ डेल्टा A3 प्लस डॅश डॅश असतं मॉड ऑफ डेल्टा AN अपॉन काय असतं बाळांनो? नंबर ऑफ एरर्स. काय असतं? नंबर ऑफ एरर्स. याला म्हणायचं मीन ऍब्सोल्यूट एरर. ठीक आहे. येस. चौथं असतं बाळांनो रिलेटिव्ह एरर. व्हॉट इज रिलेटिव्ह एरर? ओके, मॉड ऑफ, बघा रिलेटिव्ह एरर म्हणजे असतं मॉड ऑफ डेल्टा AM डिवायडेड बाय काय असतं? AM. म्हणजे मीन ऍब्सोल्यूट एरर डिवायडेड बाय मीन एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर डिवाइड बाय मीन एरर या दोघांचा रेशो म्हणजे रिलेटिव्ह एरर असतं. आणि पाचवं असतं बाळांनो पर्सेंटेज एरर. व्हॉट इज पर्सेंटेज एरर? तर तुमची जी रिलेटिव्ह एरर आहे त्या रिलेटिव्ह एररला 100 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे पर्सेंटेज एरर भेटतं. ओके, सो मॉड ऑफ डेल्टा AM डिवायडेड बाय AM या दोघांचा याला 100 ने जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला भेटतं पर्सेंटेज एरर. बस एवढे एररचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. ह्या झाल्या मॅथमॅटिकल एरर्स. बरोबर आहे. आता मॅथमॅटिकल एरर नंतर नेक्स्ट असतं व्हॉट इज कॉम्बिनेशन ऑफ एरर. बघा, कॉम्बिनेशन ऑफ एरर. कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. एरर्सचे कॉम्बिनेशन्स काय आहेत? देर आर बेसिकली 4 कॉम्बिनेशन ऑफ एरर. फर्स्ट, ऍडिशन. सेकंड, सबट्रॅक्शन. आता ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय असतं या दोन गोष्टी मी छानपैकी समजून सांगतो. समजा फॉर एक्झाम्पल बाळांनो, हा रॉड आहे, या रॉडची लेंथ मेजर करायची आहे. मग या रॉडची लेंथ मेजर करताना तुम्ही एखादं इन्स्ट्रुमेंट यूज केलं, समजा व्हर्नियर कॅलिपर यूज केलं. मग व्हर्नियर कॅलिपर यूज करताना त्या रॉडची लेंथ सांगितली, म्हणजे व्हर्नियर कॅलिपरनी ती लेंथ सांगितली L. मग तुम्ही ती लेंथ लिहिली L म्हणजे 5 मीटर 5 सेंटीमीटर. पण लक्षात ठेवा, खरंच जेव्हा तुम्ही लेंथ
सांगाल तेव्हा ती 5 सेंटीमीटर सांगाल का? तर नाही. कारण कसं असते, नो वन इज आयडियल इन द वर्ल्ड आणि प्रत्येकाने स्वतः केलेली चूक स्वतःला कधीच दिसत नसते. तुम्ही व्हर्नियर कॅलिपरनी सांगितलेला आन्सर एल आहे, पण ऍक्च्युअल आन्सर किती आहे? तर एल मध्ये प्लस मायनस डेल्टा एल. डेल्टा एल म्हणजे असतं एरर मेजर्ड बाय व्हर्नियर कॅलिपर, म्हणजे लेंथ मेजर करताना व्हर्नियर कॅलिपरद्वारे झालेली एरर म्हणजे डेल्टा एल. म्हणजे एल काय झालं? एल झालं ही व्हॅल्यू जेवढी त्या व्हर्नियर कॅलिपरने सांगितली, आणि डेल्टा एल म्हणजे असतं बाळांनो एरर इन द मेजरमेंट ऑफ, काय म्हणतात सांगा? एरर इन द मेजरमेंट ऑफ, इन द मेजरमेंट ऑफ लेंथ. एरर इन द मेजरमेंट ऑफ लेंथ त्याला म्हणायचं डेल्टा एल. ओके, तर लक्षात ठेवा एल म्हणजे असतं व्हॅल्यू, तिथे ऍक्च्युअल व्हॅल्यू तेवढी झाली, पण एरर इन द मेजरमेंट ऑफ एल म्हणजे असतं डेल्टा एल. त्यालाच म्हणतात बाळांनो लिस्ट काउंट. काय म्हणतात? लिस्ट काउंट. लिस्ट काउंट करेक्ट आहे, LC. लिस्ट काउंट म्हणजे असतं एरर इन द मेजरमेंट ऑफ एल. जसं फॉर एक्झाम्पल समजा मला एक्स फिजिकल क्वांटिटी फाइंड करायची आहे, ती किती असेल? तर ऑब्व्हियसली ती एक्स असेल, त्याचं काहीतरी आन्सर येणारच आहे. मग लेंथ असू द्या, मास असू द्या, मीटर असू द्या, काय असू द्या, एक्स असेल. पण ती एक्स मेजर करताना त्याच्यामध्ये झालेली एरर म्हणजे किती असतं? एक्स डेल्टा एक्स डेल्टा एक्स. ओके, समजा वाय फिजिकल क्वांटिटी मेजर करायची आहे. ओके, मास मेजर करायचा आहे, टाइम मेजर करायचा आहे, तर मी वाय मेजर केलं म्हणजे मास मेजर केलं, टाइम मेजर केलं, पण नो वन इज आयडियल. कधी असं होत नाही की तुम्ही एक्झॅक्ट आन्सर देता, काही ना काही एरर झाली असते. मग एरर आय त्या व्हॅल्यूपेक्षा थोडी जास्त असेल किंवा आय त्या व्हॅल्यूपेक्षा थोडी कमी असेल, म्हणून काय करायचं? प्लस मायनस. आणि वाय मेजर करताना झालेली एरर म्हणजे काय असतं बाळांनो? डेल्टा वाय. चला, सो एक्स मेजर करताना एक्स प्लस डेल्टा एक्स आणि वाय मेजर करताना वाय प्लस मायनस डेल्टा वाय. आता तुम्हाला समजा मी म्हटलं की दोघांची ऍडिशन दिलेली आहे, मग समजा रिझल्टंट मध्ये असं दिलंय एक्स प्लस वाय दोघांची ऍडिशन, आणि इथं रिझल्टंट मध्ये दिलाय बाळांनो दोघांची सबट्रॅक्शन एक्स मायनस वाय. अतिशय सिंपल आहे. काय करायचं? जेव्हा एक्स प्लस वाय म्हणतात तेव्हा काय करायचं? एक्स प्लस वाय या दोघांची ऍडिशन करायची. तर अशा केसमध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू गेट्स ऍडेड. ओके, ऍक्च्युअल व्हॅल्यू कुठल्या आहे? एक्स प्लस वाय. पहा, ओके, या दोन व्हॅल्यू काय करायच्या? ऍड. आणि प्लस मायनस युअर एरर्स आर ऑल्सो ऍडेड, म्हणजे डेल्टा एक्स प्लस किती असतं? डेल्टा वाय. ओके, डेल्टा एक्स प्लस डेल्टा वाय. युअर ऍक्च्युअल व्हॅल्यूज आर ऍडेड आणि युअर एरर्स आर ऑल्सो काय? ऍडेड. दॅट्स इट, फिनिश. आणि एरर्स आर ऑलवेज ऍडेड, आणि एरर एक तर जास्त होऊ शकते किंवा कमी, हे प्लस मायनस येतच असतं. पण जर का दोघांमध्ये सबट्रॅक्शन असेल एक्स मायनस वाय, तर काय करायचं? युअर ऍक्च्युअल व्हॅल्यूज आर सबट्रॅक्टेड. तुमच्या ऍक्च्युअल व्हॅल्यू सबट्रॅक्ट असतात म्हणजे एक्स मायनस वाय, बट एरर्स आर ऑलवेज ऍडेड. म्हणजे इथं काय करायचं? डेल्टा एक्स प्लस किती असतं बाळांनो? डेल्टा वाय. ओके, समजून घ्या. युअर ऍक्च्युअल व्हॅल्यूज आर सबट्रॅक्टेड. तुमच्या ऍक्च्युअल व्हॅल्यू काय झाल्या? सबट्रॅक्ट झाल्या म्हणजे एक्स मायनस वाय, बट एरर्स आर ऑलवेज काय? ऍडेड. एरर्स नेहमी ऍड झाल्या पाहिजे, आणि इथं काय करायचं? प्लस मायनस. म्हणजे समजून घ्या, तुमचं ऑपरेशन ऍडिशन असो वा सबट्रॅक्शन असो, युअर ऍक्च्युअल ऍडिशन असेल, ऍक्च्युअल व्हॅल्यूज आर ऑलवेज ऍडेड and errors are added. But subtraction असेल the actual values are subtracted but errors are also added. Errors add होत असतात. Addition असो वा subtraction असो, errors are always added. Addition असू द्या किंवा subtraction असू द्या, errors are always added. ठीक आहे? येस, लक्षात ठेवा. जर का दोन व्हॅल्यू मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर. आता मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं? समजा r इज इक्वल्स टू x इंटू वाय. ओके, किंवा r इज इक्वल्स टू x अपॉन वाय. मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर सगळ्यात पहिले रिलेटिव्ह एरर काढली जाते बाळांनो. ओके, इट इज इम्पॉर्टंट टू फाइंड रिलेटिव्ह एरर. लक्षात ठेवा. अँड देन फॉलोड बाय पर्सेंटेज एरर. नंतर पर्सेंटेज एरर असते. ठीक आहे, ते न्यूमेरिकल कसे येतात तसं सांगतो. पण जेव्हा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असतं तेव्हा रिलेटिव्ह एरर काढावीच लागते. जसं फॉर एक्झाम्पल, मग दोन व्हॅल्यू मध्ये मल्टिप्लिकेशन असू द्या किंवा डिव्हिजन असू द्या, तर तुम्ही रिलेटिव्ह एरर कशी काढायची? तर सरळ सांगायचं बघा. ओके, रिलेटिव्ह एरर इन आर इज इक्वल्स टू रिलेटिव्ह एरर इन एक्स अँड नंतर असतं रिलेटिव्ह एरर इन वाय. रिलेटिव्ह एरर इन आर इज नथिंग बट रिलेटिव्ह एरर इन एक्स अँड रिलेटिव्ह एरर इन काय? वाय. आणि दोन्ही एररची काय करायची? ऍडिशन. ओके, सो रिलेटिव्ह एरर इन आर म्हणजे डेल्टा आर अपॉन आर. रिलेटिव्ह एरर इन एक्स म्हणजे किती असतं? डेल्टा एक्स अपॉन एक्स. ओके, अँड रिलेटिव्ह एरर इन वाय म्हणजे डेल्टा वाय अपॉन किती असतं? वाय. सगळ्यांना माहिती आहे एक्स म्हणजे काय? व्हॅल्यू. डेल्टा एक्स म्हणजे एरर इन द मेजरमेंट ऑफ व्हॅल्यू. वाय म्हणजे काय? व्हॅल्यू. आणि डेल्टा वाय म्हणजे एरर इन द मेजरमेंट ऑफ दॅट वाय. साधी गोष्ट आहे, इथं शिकलोय आपण. येस, सो रिलेटिव्ह एरर काढायचे जेव्हा जेव्हा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल. मग का हो सर, इथं मल्टिप्लिकेशन म्हणून ऍडिशन केली, डिव्हिजन आहे तर सबट्रॅक्शन नाही. मल्टिप्लिकेशन असो वा डिव्हिजन असो, रिलेटिव्ह एरर्स आर ऑलवेज ऍडेड. झालं. आणि ही झाली तुमची राईट हँड साईड, ही झाली लेफ्ट हँड साईड. आता या रिलेटिव्ह एररला जर का सपोज 100 नी मल्टिप्लाय केलं, ओके, म्हणजे या डेल्टा एक्स अपॉन एक्स प्लस इथं डेल्टा वाय अपॉन किती असतं? वाय. या रिलेटिव्ह एररला जर का 100 नी मल्टिप्लाय केलं तर रिलेटिव्ह एररला 100 नी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला येतं पर्सेंटेज एरर इन आर.
पर्सेंटेज एरर इन आर. आणि या 100 ने याला मल्टिप्लाय केलं तर डेल्टा एक्स अपॉन एक्स इंटू 100 म्हणजे असतं एक्स पर्सेंटेज आणि डेल्टा वाय अपॉन वाय इंटू 100 म्हणजे असतं बाळांनो वाय पर्सेंटेज. पर्सेंटेज एररचे न्यूमेरिकल तर खूपच जास्त इझी असतात, खूपच जास्त, तेच जास्त येतात, लक्षात ठेवा. चालेल. तर जेव्हा जेव्हा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असतं तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला रिलेटिव्ह एरर काढावी लागते. आता या मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये सगळ्यात पहिले घेतलं केस 1. ओके, काय घेतलं? केस 1. लक्ष द्या. येस. हा, आता यातलंच केस 2 काय असतं बघा. ओके, यातलं जर का केस 2 घेतलं तर केस 2 मध्ये असं म्हटलं जाते आर इज इक्वल टू एक्स रेस टू द पॉवर एम इंटू वाय रेस टू द पॉवर एम अँड आर इज इक्वल टू एक्स रेस टू द पॉवर एम डिवाइड बाय वाय रेस टू द पॉवर एम. ओके, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, पण डोक्यावर पॉवर दिले असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, एवढं तर फिक्स आहे. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असेल तर रिलेटिव्ह एरर काढावी लागते, बरोबर आहे. तिथे लिहायचं रिलेटिव्ह एरर इन आर इज इक्वल टू रिलेटिव्ह एरर इन एक्स रिलेटिव्ह एरर इन वाय. येस, डोक्यावरची पॉवर पुढे, डोक्यावरची पॉवर पुढे आणि प्लस साइन. मल्टिप्लिकेशन असो वा डिव्हिजन असो, एरर्स आर ऑलवेज ऍडेड. सेकंड केस मध्ये फक्त काय झालं, डोक्यावरच्या पॉवर आल्या. जसं लॉगॅरिथम मध्ये डोक्यावरची पॉवर पुढे घेत होतं, इथे सुद्धा डोक्यावरची पॉवर पुढे घ्यायची. सो डेल्टा आर अपॉन आर, इथं असतं डेल्टा एक्स अपॉन एक्स, इथं असतं एम, प्लस इथं असतं डेल्टा वाय अपॉन वाय, इथं असतं एन. खतम. येस. And whenever there is a time to find a percentage error, just multiplied by 100. So you can say R percentage 100 ने multiply केलं, R percentage M into असतं डेल्टा एक्स अपॉन एक्स म्हणजे रिलेटिव्ह एरर आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर एक्स पर्सेंटेज प्लस एन डेल्टा वाय अपॉन वाय म्हणजे रिलेटिव्ह एरर आणि त्याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, वाय पर्सेंटेज. ओके, सॉरी, वाय पर्सेंटेज. सो व्हेरी सिम्पल. बस एवढ्या गोष्टी जर तुम्हाला माहित असेल तर एररचे सगळे कॉन्सेप्ट क्लिअर होतात. ओके, आता याच्यावर आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. आता बघा, लक्ष द्या. आता तुम्हाला या शीट दिलेल्या आहेत बाळांनो, या शीट्स बघा फटाफट. ओके, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये शीट टाकलेल्या आहेत मी, या शीट्स बघा आणि याच्यावर आपण आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. काय तर बघा, तुम्हाला टाइप्स ऑफ एरर वर आलेले न्यूमेरिकल्स बघा. पहिलं एक काम करू, थोडे सिंपल सिंपल न्यूमेरिकल घेऊ पहिले, चालेल, म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. बघा, आता त्यातला आपण हा घेताय हा कॉम्बिनेशन ऑफ एरर्स. ओके, कॉम्बिनेशन ऑफ एरर्स मधला सेकंड क्वेश्चन घेतो बाळांनो. ठीक आहे. येस. आता क्वेश्चन वाचा काय असतो. हा, बघा काय दिलाय क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन मध्ये असं दिलाय, अ फिजिकल क्वांटिटी ए कॅन बी डिटरमाइंड बाय अज्युमिंग द पॅरामीटर बी सी डी आणि युझिंग द रिलेशन ए इज इक्वल टू बी रेस टू द पॉवर अल्फा, सी रेस टू द पॉवर बीटा, डी रेस टू द पॉवर गमा आणि ई रेस टू द पॉवर किती आहे, डेल्टा. ओके, इफ द मॅक्सिमम एरर्स इन द मेजरमेंट ऑफ, हा म्हणजे आता याचा अर्थ बी मध्ये किती एरर झाली असं दिलाय, रिस्पेक्टिव्हली वर्ड दिला असेल ना. हा, तर बी मध्ये किती एरर झाली, बी पर्सेंटेज, सी मध्ये किती एरर झाली, सी पर्सेंटेज, डी मध्ये किती एरर झाली, डी पर्सेंटेज आणि ई मध्ये किती झाली, ई पर्सेंटेज. ओके, द मॅक्सिमम मेजरमेंट इन द एरर ए इज, ए मध्ये किती एरर झाली. हे न्यूमेरिकल सगळ्यात इझी असतात. जर का तुम्हाला इंडिव्हिज्युअल एरर या पर्सेंटेज एरर दिल्या आणि पर्सेंटेज एररच काढायचं असेल, काही ताण घ्यायचा नाही, सरळ सांगतो काय करायचं. पर्सेंटेज एरर इन ए इज इक्वल टू बी मध्ये झालेली एरर किती असते, बी पर्सेंट, फक्त तिच्या डोक्यावरची पॉवर पुढे घ्यायची म्हणजे अल्फा, प्लस एरर्स आर ऑलवेज सी मध्ये झालेली एरर म्हणजे किती असतं, सी पर्सेंटेज आणि त्याच्या डोक्यावरची पॉवर पुढे घ्यायची बीटा, प्लस ओके डी मध्ये झालेली एरर म्हणजे किती असतं, डी पर्सेंटेज, त्याच्या डोक्यावरची पॉवर असतं गमा, ती पुढे घ्यायची आणि ई मध्ये झालेली एरर म्हणजे असतं ई पर्सेंटेज आणि त्याच्या डोक्यावरची पॉवर किती असतं बाळांनो, डेल्टा, ती पुढे घ्यायची. खतम. सगळ्यांमधनं पर्सेंटेज बाहेर काढले तर सरळ समजेल. ए पर्सेंटेज इज इक्वल टू अल्फा बी प्लस बीटा सी प्लस गमा डी प्लस डेल्टा ई आणि पर्सेंटेज. अल्फा बी प्लस बीटा सी प्लस गमा डी म्हणजे ऍडिशन. तुम्ही असं चुकूनही म्हणायचं नाही की डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन, नेव्हर. एरर्स आर ऑलवेज ऍडेड, एरर्स आर ऑलवेज ऍडेड. नाही तर चुकून हे कराल बरं का आन्सर, हे चुकीचा आन्सर आहे. एरर्स नेव्हर बी सबट्रॅक्टेड, एरर्स आर ऑलवेज ऍडेड. चलो फास्ट राइट डाउन, otherwise take a screenshot guys, come on fast. Yes. Ha, next. Okay, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. हा, आता इथं बघा किती सुंदर क्वेश्चन आहे. हा, बघा क्वेश्चन मध्ये काय दिलंय. येस, द डेन्सिटी ऑफ द क्यूब इज मेजर्ड बाय मेजरिंग इट्स मास अँड लेंथ ऑफ इट्स साइड. द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ मास अँड लेंथ आर 5% अँड काय असतं 6%. मग मास मध्ये किती पर्सेंट एरर होतं, तर 5%.
आणि लेंथ मध्ये किती पर्सेंट एरर होतं तर 6%. मास मध्ये होणारी एरर 5%, लेंथ मध्ये येणारी एरर किती आहे सांगा 6%. ठीक आहे. ओके, तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. तर तुम्हाला समजायला पाहिजे डेन्सिटी म्हणजे काय असतं मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, अँड डेन्सिटी ऑफ काय दिलाय क्यूब. एलिमेंट लक्षात ठेवा कोण आहे क्यूब. तर क्यूबची व्हॉल्यूम काय असते तर मास अपॉन किती असतं लेंथचा क्यूब. सो पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी इज इक्वल टू पर्सेंटेज एरर इन मास पर्सेंटेज एरर इन लेंथ डोक्यावरची पॉवर पुढे घ्यायची आणि प्लस करायचं. फिनिश. पर्सेंटेज एरर इन मास पर्सेंटेज एरर इन लेंथ डोक्यावरची पॉवर पुढे घ्यायची आणि मल्टिप्लाय करायचं. फिनिश. सो गाइज कॅन यू प्लीज टेल मी व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन मास. मास मधली पर्सेंटेज एरर आहे 5% प्लस ओके 3 इंटू व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन लेंथ 6%. म्हणजे किती असतं 5% प्लस 18%. ओके 18 आणि 5 किती असतं बाळांनो 23%. खतम. सो पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी इज इक्वल टू 23%. गॉट इट. सो विच ऑप्शन shall I mark? Option B is correct. चलो fast guys, come on everyone. Yes. Next, take a screenshot. Okay, next question. बघा. हा सेम क्वेश्चन इज गिवन. सगळे क्वेश्चन बघा 2025 ला आले आहेत. एक क्वेश्चन तुम्हाला पडणार बाळांनो शुअर शॉट. ओके, हा टॉपिक स्किप करू नका. एक क्वेश्चन म्हणजे 1 मार्क. 1 मार्क म्हणजे तुमची रँक एक तर 5000 जास्त जाऊ शकते नाही तर कमी जाऊ शकते. बघा, द फोर्स एफ इज अप्लाइड ऑन अ स्क्वेअर प्लेट. लक्षात ठेवा एलिमेंट कुठला आहे स्क्वेअर प्लेट ऑफ साइड एल. ओके, the percentage error in the measurement of force is 3%. म्हणजे फोर्स मध्ये किती पर्सेंटेज एरर आहे तर 3%. and L in the measurement of म्हणजे percentage error in L is equals to 2%. yes. then what is the percentage error in the measurement of pressure. प्रेशर मध्ये किती पर्सेंटेज एरर आली. सो प्रेशर इज इक्वल्स टू फोर्स अपॉन काय असतं एरिया. सो फोर्स अपॉन एरिया कोणाचा तर एलिमेंट दिलाय स्क्वेअर आणि स्क्वेअरचा एरिया काय असतो सांगा लेंथचा स्क्वेअर. सो व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन प्रेशर सांगा. व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन प्रेशर इज इक्वल्स टू पर्सेंटेज एरर इन फोर्स प्लस पर्सेंटेज एरर इन लेंथ आणि डोक्यावरची पॉवर कुठे घ्यायची पुढे. सो पर्सेंटेज एरर इन प्रेशर इज नथिंग बट पर्सेंटेज एरर इन फोर्स प्लस लेंथ मधली पर्सेंटेज एरर म्हणजे L% आणि डोक्यावरची पॉवर काय घ्यायची पुढे. जस्ट पुट डेल इन गेट द आन्सर. हा व्हॉट इज फोर्स मधली पर्सेंटेज एरर किती आहे 3% प्लस 2 इंटू लेंथ मधली पर्सेंटेज एरर किती आहे 2%. बोला. सो इथं सरळ सांगू शकता इट्स अ 3% प्लस 2 इंटू 2 किती असतं बोला 4% आणि 4 आणि 3 किती असतं 7%. खतम. सो पर्सेंटेज एरर इन प्रेशर इज इक्वल टू 7%. कम ऑन फास्ट. पर्सेंटेज एरर इन प्रेशर इज इक्वल टू किती असतं 7%. लवकर चलो फास्ट 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 फास्ट. चलो फास्ट. नेक्स्ट. आता बघा हा क्वेश्चन थोडा लक्ष द्या. यात एक ट्विस्ट आहे बघा. 6 नंबरचा क्वेश्चन. द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ मास अँड स्पीड ऑफ अ पार्टिकल इज. म्हणजे मास मध्ये किती पर्सेंटेज एरर दिली 3% अँड स्पीड मध्ये किती पर्सेंटेज एरर दिली 4%. व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला माहित पाहिजे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 किती असतं mv². आता थोडं लक्ष द्या. त्यातला जो 1/2 हा कॉन्स्टंट आहे. डायमेन्शन अनालिसिस मध्ये कॉन्स्टंटला बिलकुलही महत्व दिलं जात नाही. डायमेन्शन अनालिसिस मध्ये त्या कॉन्स्टंटला बिलकुलही महत्व दिलं जात नाही. तो कॉन्स्टंट आहे का नाही आहे का डझंट मॅटर. सो व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन द कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पर्सेंटेज एरर इन द मास पर्सेंटेज एरर इन द वेलोसिटी आणि डोक्यावरची पॉवर पुढे घ्यायची प्लस करायचं. खतम. सो मास मध्ये पर्सेंटेज एरर असतं 3%. 2 इंटू वेलोसिटी मध्ये पर्सेंटेज एरर असतं 4%. सो इट्स 3% प्लस 8%. 8 आणि 3 किती असतं 11%. फिनिश. 8 आणि 3 किती असतं 11. दॅट इज 11%. व्हॉट इट गाईज. कम ऑन एव्हरीवन. येस फास्ट फास्ट फास्ट. सो युअर आन्सर विल बी 11%. ओके. नेक्स्ट. टेक अ स्क्रीनशॉट. व्हेरी सिंपल न्यूमेरिकल गाईज. व्हेरी सिंपल न्यूमेरिकल. हे बघा हा क्वेश्चन दिलाय तुम्हाला कॉम्बिनेशन ऑफ एरर मधला. इथे बघा पर्सेंटेज एरर वाला काय दिला. इन एन एक्सपेरिमेंट ऑफ द मेजरमेंट ऑफ द G using the simple pendulum the time period was measured with an accuracy of. बघा म्हणजे पिरियड मध्ये पर्सेंटेज एरर दिली आहे किती तर 0.2% असं दिलाय. while the length was measured with an accuracy of म्हणजे लेंथ मधली पर्सेंटेज एरर दिली 0.5%. येस. ओके. व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन द व्हॅल्यू ऑफ G मध्ये किती एरर आहे तर G म्हणजे पिरियडचा फॉर्म्युला यूज करा. त्यासाठी पहिले तुम्हाला G चा फॉर्म्युला माहित पाहिजे पण G चा फॉर्म्युला नसतो. तुम्हाला पिरियडचा वर्ड यूज केलाय तर पिरियडचा फॉर्म्युला काय पेंडुलम आहे. तर सगळ्यांना माहिती आहे पिरियड T इज इक्वल टू किती असतं 2.2 किती असतं L/G. येस. पिरियड T इज इक्वल टू 2.2 किती असतं L/G. सो गाईज टी स्क्वेअरिंग बोथ साइड जर का तुम्ही केलं तर लगेच समजेल
स्क्वेअरिंग बोथ साइड केलं तर टी स्क्वेअर इज इक्वल टू किती असतं 4 पाय स्क्वेअर, इथं असतं एल बाय जी. येस, 2 चा स्क्वेअर 4, इथं पाय स्क्वेअर आणि रूटचा स्क्वेअर केलं तर वरचं छप्पर उडालं तर जी कुठे येईल. सो जी वर आला तर इथे किती होईल 4 पाय स्क्वेअर इंटू एल डिवायडेड बाय किती असतं टी स्क्वेअर. बघा जी वर आला तर टी स्क्वेअर खाली आला. येस, आता तुम्हाला समजते 4 पाय स्क्वेअर कोण आहे, कॉन्स्टंट आहे. 4 म्हणजे कोण आहे, कॉन्स्टंट. पाय स्क्वेअर म्हणजे कोण आहे, कॉन्स्टंट. या दोन्ही टर्म कॉन्स्टंट झाल्या म्हणजे जी इज इक्वल टू किती झालं एल डिवाइड बाय टी स्क्वेअर. कॉन्स्टंटला डायमेन्शनॅलिटी मध्ये कुठलंही महत्व दिलं जात नाही. सो पर्सेंटेज एरर इन जी इज इक्वल टू पर्सेंटेज एरर इन एल अँड पर्सेंटेज एरर इन टी. डोक्याची पावर पुढे आणि दोघांची करायची ऍडिशन. सांगा पर्सेंटेज एरर इन एल, सांगा लेंथ मध्ये किती पर्सेंट आहे 0.5% प्लस 2 इंटू टी पर्सेंट. टी म्हणजे किती असतं 0.2%. सो 0.5% प्लस सांगा 2 इंटू 0.4%. ओके 0.5 प्लस 0.4 0. किती 9%. सो युअर आन्सर विल बी 0.9%. गॉट इट. चलो फास्ट 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 टेक अ स्क्रीनशॉट गाइस, कम ऑन फास्ट, नो टाइम पास. बर चला आता हे बघा अशा टाईपचा क्वेश्चन आला तर काय कराल. ओके चलो बघा. आता इथं पर्सेंटेज एरर नाही, इथं व्हॅल्यू विचारली बघा. द इनिशियल अँड फायनल टेम्परेचर ऑफ द वॉटर ऍज रेकॉर्डेड बाय द ऑब्झर्वर. म्हणजे समजा ते टेम्परेचर झालं T1 इज अ 38.6 प्लस मायनस 0.2. म्हणजे T1 इज इक्वल टू T1 प्लस मायनस असतं डेल्टा T1. करेक्ट आहे. सो T1 ची व्हॅल्यू किती आहे 38.6 आणि डेल्टा T1 ची व्हॅल्यू किती आहे 0.2. ओके त्यानंतर तुम्हाला दुसरा टेम्परेचर दिलाय T2 इज इक्वल टू 82.3 प्लस मायनस 0.3. इथं करायचं T2 इज इक्वल टू T2 प्लस मायनस डेल्टा T2. ओके सो T2 ची व्हॅल्यू आहे 82.3 आणि डेल्टा T2 ची व्हॅल्यू आहे 0.3. बरोबर आहे. लक्षात ठेवा कुठले टेम्परेचर मेजर करायला गेले तर त्याच्यामधनं झालेली एरर डेल्टा टी. ओके टेम्परेचर मेजर करायला गेले त्याच्यामधनं झालेली एरर डेल्टा टी. झालं असं दिलं तुला. द राईज इन टेम्परेचर विल बी राईज 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 इन टेम्परेचर म्हणजे असतं बाळांनो आर इज इक्वल टू असतं डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे T2 मायनस T1. T2 मायनस T1. आणि मी आता सांगितलं होतं जेव्हा दोन व्हॅल्यूची सबट्रॅक्शन असते तेव्हा आपण काय करतो बोला. जेव्हा दोन व्हॅल्यूची सबट्रॅक्शन असते तेव्हा आपण काय करतो. सबट्रॅक्शन असताना ऍक्च्युअल व्हॅल्यू गेट सबट्रॅक्टेड T2 मायनस T1 प्लस मायनस एरर्स आर ऍडेड डेल्टा 1 प्लस डेल्टा T2. लक्षात ठेवा actual value gets subtracted T2 minus T1 plus minus errors are always added. Addition असो वा subtraction असो, actual addition असेल तर actual value add होतात, error add होतात. Subtraction असेल तर actual value subtracted but errors are always added. सांगा T2 minus T1 काय करायचं बोला. T2 सांगा T2 कोण आहे 82.3 आणि T1 कोण आहे सांगा 38.6. सो 82.3 चला करा 82.3 ओके मायनस इथे किती आहे 38.6. ओके प्लस मायनस डेल्टा T1 प्लस डेल्टा T2. आता डेल्टा T1 किती आहे तर डेल्टा T1 ची व्हॅल्यू आहे तुम्हाला 0.2. येस आणि प्लस डेल्टा T2 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो 0.3. येस सांगा 82.3 मधनं 38.6 मायनस करा आणि 0.2 प्लस 0.3 म्हणजे किती असतं 0.5. चला 82 मधनं जर का ऍड केले तर व्हॉट यू विल गेट. कम ऑन. आता बघा एरर मध्ये 0.5 आलं. 0.5 असं एकच ऑप्शन आहे ऑप्शन डी. येस नो नीड टू सॉल्व गाइस. कम ऑन फास्ट एव्हरीवन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन. येस व्हेरी सिंपल गाइस. टेक इट अ स्क्रीनशॉट. नेक्स्ट बघा. नेक्स्ट आता हे बघा थोडे कॅल्क्युलेशन करावं लागतील बघा. कारण की विचारताना पर्सेंटेज एरर विचारल्या पण देताना व्हॅल्यू दिल्या. पर्सेंटेज एरर विचारल्या आणि देताना एररच दिल्या तर ते खूपच सिंपल असते. आता ते न्यूमेरिकल केलेत आपण. आता हे बघा अ वायर. जेव्हा तुम्ही वायर वर्ड यूज करताना तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे वायर म्हणजे एक प्रकारचा सिलेंडर आहे बाळांनो. कोण आहे सिलेंडर. बघा अ वायर हॅज अ मास. एका वायरचा मास दिलाय किती तर तुम्हाला समजलं ही पहिली व्हॅल्यू म्हणजे ते खरंच मास असतं 0.3 आणि प्लस मायनस मधचं डेल्टा एम असतं किती 0.003 ग्राम. ओके येस ग्राम. ओके त्यानंतर रेडियस. आता रेडियस किती दिलाय तर रेडियस आर ही झाली आर. सो रेडियस इज इक्वल टू 0.5 काय मिलीमीटर. ओके आणि हे डेल्टा आर प्लस मायनस नंतरचं डेल्टा आर 0.005 मिलीमीटर. आणि लेंथ दिलाय बरं लेंथ मग लेंथ एल ची व्हॅल्यू तर ऍक्च्युअल लेंथ किती आहे 6 दॅट इज 6 सेंटीमीटर आणि डेल्टा एल म्हणजे किती असतं बाळांनो 0.06 सेंटीमीटर. तर तुम्हाला विचारलं व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ डेन्सिटी. सांगा डेन्सिटी काय असतं बोला. व्हॉट इज डेन्सिटी हे बाई इथं सांगतो. बरं आपण हे न्यूमेरिकल तसं सॉल्व्ह करू. ओके चला मास आहे 0.3 आणि 0.003. बघा नंबर काय क्वेश्चनचा बघा 9th. हा ओके 9th नंबरचा क्वेश्चन. मास आहे 0.3 आणि डेल्टा एम किती आहे
0.003. बरोबर आहे. नेक्स्ट नेक्स्ट ओके. रेडियस दिली आहे 0.5 आणि 0.005. सो रेडियस दिली आहे 0.5 आणि डेल्टा आर दिला आहे 0.005. ओके. नंतर लेंथ दिली आहे 6 आणि 0.06. सो लेंथ दिली आहे 6 आणि डेल्टा आर दिला आहे 0.06. ओके. आणि वायर दिलाय. वायर जेव्हा वायर म्हणतात तेव्हा वायर इज ऑलवेज अ सिलेंडर. वायर इज ऑलवेज अ सिलेंडर. आणि डेन्सिटी मधली पर्सेंटेज एरर काढा. आता बघा देताना काय दिले आहेत व्हॅल्यू आणि काढायची आहे पर्सेंटेज एरर. इथं थोडं अवघड असतं ते कारण की इथं रिलेटिव्ह एरर काढावी लागते पहिली. मग काय सगळ्या माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल्स किती असतं मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इज इक्वल्स किती असतं मास अपॉन काय व्हॉल्यूम. कोणाची तुमची माझी की वायरची. वायरची म्हणजे सिलेंडरची किती असतं पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर एच म्हणजे किती असतं मास अपॉन पाय आर स्क्वेअर एच. एच म्हणजे हाईट. हाईट म्हणजे असतं लेंथ ऑफ सिलेंडर. हाईट म्हणजे असतं लेंथ ऑफ सिलेंडर. हाईट म्हणजे असतं लेंथ ऑफ सिलेंडर. लक्षात ठेवा. ओके. सो पाय कोण झाला सांगा कॉन्स्टंट. सो डेन्सिटी इज इक्वल्स टू मास अपॉन किती असतं आर स्क्वेअर एल. आर स्क्वेअर एल बरोबर आहे. येस. तुम्हाला हे सांगा. हा आता इथं पर्सेंटेज एरर दिलाय का नाही व्हॅल्यू दिल्या. व्हॅल्यू दिल्या असेल तर रिलेटिव्ह एरर काढायचं. काय डेल्टा रो डिवायडेड बाय रो. रिलेटिव्ह एरर इन डेन्सिटी इज इक्वल्स टू रिलेटिव्ह एरर इन मास, रिलेटिव्ह एरर इन आर अँड रिलेटिव्ह एरर इन एल आणि डोक्यावरची पॉवर पुढे आणि रिलेटिव्ह एरर गेट्स ऍडेड आणि त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं 100नी म्हणजे भेटते पर्सेंटेज एरर. इकडे सुद्धा 100नी मल्टिप्लाय करायचं. सो डेल्टा रो अपॉन रो म्हणजे रिलेटिव्ह एरर त्याला 100नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे पर्सेंटेज एरर. खतम. पुट व्हॅल्यू गेट द आन्सर. चलो फास्ट. डेल्टा एम डिवाइड बाय एम. सांगा डेल्टा एम कोण आहे. डेल्टा एम आहे बाळांनो 0.003 डिवाइड बाय एम म्हणजे मास 0.3 प्लस 2 टाइम्स डेल्टा आर. डेल्टा आर कोण आहे 0. बघा 0.005 डिवाइड बाय आर. आर ची व्हॅल्यू किती आहे 0.5 प्लस डेल्टा एल अपॉन एल. डेल्टा एल ची व्हॅल्यू किती आहे 0.006. 06 अपॉन किती असतं 6. ओके. आणि इंटू काय करायचं 100 म्हणजे 10⁻²%. बाकी यू कॅन सॉल्व. ओके. रिमेनिंग टर्म्स यू कॅन सॉल्व गाइस. कम ऑन फास्ट. बाकी तुम्ही करा कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन करताच आले पाहिजे. हा डेसिमल पॉईंटचे कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे. येस येस अगदी बरोबर. यू विल गेट युअर आन्सर. व्हेरी सिम्पल. ओके. नेक्स्ट. बस अशा प्रकारचे भाग आहे. आता हा क्वेश्चन बघा किती सिंपल आलाय. 2025 ला आलेले क्वेश्चन आहे. बघा काय आलाय. हा द हीट जनरेटेड इन अ सर्किट इज गिवन बाय Q इज इक्वल टू किती असतं बाळांनो इट्स I स्क्वेअर इंटू किती असतं RT. येस. वेअर I इज द करंट, R इज द रेजिस्टन्स, T इज द टाइम. इफ द एरर इन द मेजरमेंट ऑफ करंट, रेजिस्टन्स अँड टाइम. हे बघा हा करंट मधली एरर, ही रेजिस्टन्स मधली एरर आणि टाइम मधली एरर दिली आहे. व्हॉट इज द मॅक्सिमम एरर इन द मेजरमेंट ऑफ हीट. सो पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ हीट इज इक्वल टू I पर्सेंटेज डोक्यावरची पॉवर 2 R पर्सेंटेज आणि प्लस असतं T पर्सेंटेज. सो 2 इंटू सांगा करंट मधली एरर कोण आहे सांगा 4%. येस. प्लस आर मधली एरर कोण आहे सांगा 3%. येस. प्लस आणि टी मधली एरर कोण आहे सांगा 2%. येस. सो 4 इंटू 2 इज 8% प्लस 3% प्लस 2%. बोला 8 3 2 5 आणि 8 5 किती असतं 13 की 11 13. आय थिंक 13%. येस. ऑप्शन बी इज करेक्ट. कम ऑन गाइज एवरीवन. चलो फास्ट 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 स्पीडली. येस एवरीवन. नेक्स्ट. हे बघा आता कॉन्सेप्ट फिजिक्सचा क्वेश्चन 2025 चा. सिंपल आहे. हे बघा विचारलं तुम्हाला पर्सेंटेज एरर आणि तुम्हाला दिले आहेत व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला रिलेटिव्ह एरर काढावं लागते. आता रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ अ बॉडी इज फाउंड बाय वेइंग इफ द फर्स्ट इन एअर अँड देन इन वॉटर द वेट इन द एअर इज आणि वेट इन द वॉटर इज. म्हणजे तुम्हाला वेट इन द एअर दिलाय, वेट इन द वॉटर दिलाय. द मॅक्सिमम परमिसिबल पर्सेंटेज एरर इन द रिलेटिव्ह डेन्सिटी इज. मग आता रिलेटिव्ह डेन्सिटीचा वेट इन द एअर आणि वेट इन द वॉटर मधला काय डिफरन्स आहे तर तुम्हाला एक फॉर्म्युला माहित पाहिजे की रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू वेट ऑफ द बॉडी इन द एअर डिवाइड बाय लॉस ऑफ वेट इन वॉटर. हा फॉर्म्युला आहे. वेट ऑफ द बॉडी इन द एअर डिवाइड बाय लॉस ऑफ वेट इन द वॉटर. या फॉर्म्युल्यावर तुम्हाला हे सुटेल. कसं सुटेल तर बघा मी तुम्हाला याचं सोल्युशन दाखवतो. लक्षात ठेवा. हे बघा त्यांनी काय दिलाय वेट ऑफ द बॉडी इन द एअर. बघा वेट ऑफ द बॉडी इन द एअर. एअर मध्ये किती वेट आहे, एअर मध्ये किती वेट हे दिलेलं आहे आणि वेट ऑफ द बॉडी इन द वॉटर हे दिलंय. मग लॉस ऑफ वेट किती झालं, वेट कितीने कमी झालं तर ऑब्व्हियसली W1 मायनस W2. मग जेव्हा वेट लॉस असते म्हणजे W1 मायनस W2 असेल तर आपण काय करतो ऍक्च्युअल व्हॅल्यू गेट सबट्रॅक्टेड.
मग 5 मधनं 4 गेले 1, बट एरर्स आर ऑलवेज ऍडेड. 5 + 4 इज 0.09. ओके, मग झालं रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे वेट ऑफ द बॉडी इन एअर डिवाइड बाय लॉस ऑफ वेट इन द वॉटर. जस्ट पुट डब्ल्यू एन गेट द आन्सर. झालं. मग काय कराल, वेट ऑफ द बॉडी इन एअर डिवाइड बाय वेट ऑफ द बॉडी इन द वॉटर, लॉस ऑफ वेट इन द वॉटर. करा सॉल्व. कसं करणार आहे बघा, हे बघा इथं व्हॅल्यू टाकल्यास. हा, म्हणजे तुमचा न्यूमरेटर कोण आहे सांगा. तुमचा न्यूमरेटर कोण आहे, W1 आहे डायरेक्ट. होय, तुमचा न्यूमरेटर कोण आहे बाळांनो, W1 आहे. ओके, आणि तुमचा डिनॉमिनेटर W1 - W2 आहे. मग दोघांची डिव्हिजन आहे. जेव्हा डिव्हिजन असते तेव्हा आपण काय करतो, रिलेटिव्ह एरर. म्हणजे काय फॉर्म्युला तयार होईल, डेल्टा W1 डिवायडेड बाय बरोबर आहे, डेल्टा W1 डिवायडेड बाय W1. ओके, प्लस ओके डेल्टा W1 - W2 डिवायडेड बाय ओके W1 - W2. म्हणजे ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि मेजरमेंट इन द व्हॅल्यू, आणि याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 100 नी. खतम, रिलेटिव्ह डेन्सिटी. चलेगा. अभी व्हॅल्यू पुट करो और आन्सर सॉल्व करो. बघा ना, आता मला हे सांगा W1 कुठला आहे. सो तुम्हाला जर का इथं मेजर केलं तर हे झालं W1. ओके, हे झालं डेल्टा W1. ओके, हे झालं लॉस ऑफ W1 - W2, म्हणजे हे झालं W1 - W2 ची व्हॅल्यू, आणि हे झाली डेल्टा W1 - W2 ची व्हॅल्यू. खतम. म्हणजे W1 - W2 मेजर करायला गेलो तर W1 - W2 ची व्हॅल्यू आली आहे, W1 - W2 ची व्हॅल्यू आली आहे 1.0, आणि हे झालं डेल्टा W1 - W2. ओके, जस्ट पुट दॅट व्हॅल्यू. बघा ही पाय रिलेटिव्ह एरर फाइंड केली. हे बघा आहे, हे बघा आहे डेल्टा W1 अपॉन W1 प्लस डेल्टा W1 - W2 अपॉन, जस्ट पुट व्हॅल्यू गेट द आन्सर, मेक इट अ कॅल्क्युलेशन. ओके, दॅट इज अ रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी हा फॉर्म्युला माहित पाहिजे. वेट ऑफ द बॉडी इन एअर डिवाइड बाय लॉस ऑफ वेट ऑफ द बॉडी इन द वॉटर. ओके, तर अशा प्रकारे सिंपल क्वेश्चन असतात बाळांनो. अजून कुठले क्वेश्चन बघायचे असेल तर बघून घ्या. मॅक्सिमम क्वेश्चन तर आपण बघितले आता टाईपचे. याची मी पीडीएफ पूर्ण पाठवली आहे, विथ सोल्युशन पाठवली आहे, तर तुम्ही याची बघून घ्या. विथ सोल्युशन पाठवलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ एरर. आता ही बघा इथं विचारलंय, हे बघा या क्वेश्चन मध्ये. हा सरळ विचारलं की हे बघा, अ फिजिकल क्वांटिटी P इज इक्वल टू असं दिलाय, आउट ऑफ द क्वांटिटीज A, B, C and D, द क्वांटिटीज विच ब्रिंग्स मॅक्सिमम पर्सेंटेज एरर. A, B, C, D मध्ये कोणाची पर्सेंटेज एरर जास्त आहे. पर्सेंटेज एरर त्याचीच जास्त असते ज्याच्या डोक्यावर जास्त येईल. जसं फॉर एक्झाम्पल, कसं फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं व्हॉट इज द पर्सेंटेज एरर इन P, तर तुम्ही काय म्हणाल, सर पर्सेंटेज एरर इन A च्या टाळक्यावर किती आहे, 3. सो पुढे आला. पर्सेंटेज एरर इन B च्या टाळक्यावर कोण आहे, रूट म्हणजे 1/2, पुढे आला. पर्सेंटेज एरर इन C, ओके, ज्या टाळक्यावर कोण आहे, जरी -4 असेल तरी प्लसच करायचं. ओके, सगळ्या टर्म्स प्लसच करायच्या. जरी C च्या डोक्यावर -4 असेल तरी -4 लिहायचं नाही, +4च लिहायचं. जर का तुम्ही -4 लिहिला म्हणजे तुम्ही एरर मध्ये एरर सबट्रॅक्ट करताय. बाळांनो, एरर कधी सबट्रॅक्ट होत नाही. ओके, डी च्या डोक्यावर, सो प्लस डी च्या डोक्यावर असतं डी मधली पर्सेंटेज एरर, डी पर्सेंटेज, आणि इथं असतं 3/2. खतम. मग सगळ्यात जास्त पर्सेंटेज एरर कशात आहे, तर ए च्या पुढे 3च आहे, ए च्या पुढे हे आहे, सी च्या पुढे 4 आहे. तर ज्याची पॉवर सगळ्यात जास्त, ज्याची पॉवर सगळ्यात जास्त त्याच्यात सगळ्यात जास्त पर्सेंटेज एरर होणार. तर सगळ्यात जास्त पर्सेंटेज एरर पुन्हा होणार सी मध्ये. सी म्हणजे ऑप्शन सी मध्ये. ओके, ऍक्च्युअली ऑप्शन ए, बी, सी आणि एक डी पाहिजे होतं, तर सी येतं. ठीक आहे, ते निगेटिव्ह पॉवर जरी असेल तरी एरर्स आर ऑलवेज ऍडेड. लक्षात ठेवा, एरर्स कधी सबट्रॅक्ट करायच्या नाही. ओके, बस अशा प्रकारची व्हॅल्यू असतात बाळांनो. बस ओके, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे मी याच्यासोबत टाकलंय. कशासोबत, ही फाईले टाकलेली आहे, विथ सोल्युशन टाकले. तुम्हाला बाकीचे क्वेश्चन करायचे तर यू कॅन डू इट. सो ऑल द व्हेरी बेस्ट गाईज. एक मार्क तुमचा इथं कन्फर्म होतो, बरोबर करा, सोडू नका क्वेश्चन. थँक्यू सो मच.